महाराष्ट्र आणि भारताच्या राजकारणात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करणाऱ्या शरद पवारांनी 85व्या वर्षात पदार्पण केलं. राजकारणाचा 60 वर्षांहून अधिक अनुभव असलेल्या पवारांना अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. काँग्रेससोबत राजकारणाचा धडा गिरवलेल्या पवारांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आणि राष्ट्रवादीची स्थापना केली. मग पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या सत्तेची कमान आपल्या हाती राहावी म्हणून काँग्रेससोबत आघाडी केली. जवळपास 3 दशकं महाराष्ट्राच्या राजकारणाचा मध्यबिंदू शरद पवार होते. 2019 साली शिवसेनेला सोबत घेऊन महाविकास आघाडीची त्यांनी निर्मिती केली. शिवसेनेचं तत्कालीन नेतृत्व महायुतीचा आणि जनतेच्या आदेशाचा असा अपमान करेल हे कुणालाच वाटलं नव्हतं. पवारांनी आघाडी निर्माण केली आणि 2.5 वर्ष कारभार सुद्धा करून दाखवला. या दरम्यान इंडिया आघाडीचं नेतृत्व करण्यात आणि विविध प्रांतातील नेत्यांना काँग्रेससोबत जोडण्यात पवार यशस्वी ठरले. पण आता याच इंडिया आघाडीची नौका बुडणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी पक्षाच्या अजित पवार गटाच्या नेत्यांनी नवी दिल्ली इथे त्यांची भेट घेतली. याच दिवशी भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी सुद्धा पवार यांची भेट घेतल्याचं बोललं जात आहे. अनौपचारिक भेटीच्या आवरणाखाली राजकारणाचा कुठला डाव आकाराला येतोय? दोन पवार जर पुन्हा एकत्र आले तर या आघाडीचं काय होणार? जाणून घेऊया आज या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी मुकुल आव्हाड आणि कॅमेरावर आहेत आलेख चाळके. महा MTB मध्ये आपलं स्वागत. विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाला. निवडून आलेल्या आमदारांकडून सुद्धा शपथपत्र लिहून घेण्याची वेळ उबाटा गटावर आली. विरोधी पक्षनेते पद कुणाला मिळणार यावर अजूनही वाद सुरू आहे. संजय राऊत आणि नाना पटोले यांच्यातील संघर्ष सुद्धा लपून राहिलेला नाही. एकूणच काय तर सत्तेसाठी निर्माण झालेली महाविकास आघाडी दिशाहीन झाली आहे. उठता बसता काँग्रेस ज्या गौतम अदानी यांच्यावर टीकेची झोड उठवत असते त्या अदानींनी सुद्धा पवारांना शुभेच्छा दिल्या. महाविकास आघाडीचं राजकारण सांभाळणं म्हणजे त्यांच्यासाठी तारेवरची कसरत होती. राहुल गांधी स्वातंत्र्यवीर सावरकरांवर टीका करायचे. महाराष्ट्राचा आणि इथल्या महापुरुषांचा अपमान होईल अशा पद्धतीची वागणूक काँग्रेसचे नेते कायम देत राहिले. आघाडीसोबत असलेल्या शरद पवारांना या गोष्टी मान्य होत्या का असा खोचक सवाल वेळोवेळी त्यांना विचारला जायचा. महाविकास आघाडी ही नेहमीच विरोधाभासाच्या कात्रीत सापडायची. याच कारणांमुळे उबाटा गटाला हिंदुत्वाच्या विचाराला तिलांजली द्यावी लागली. एका बाजूला या सगळ्या चर्चांना उधाण आलेलं असतानाच उबाटा गटातील अनेक नेत्यांना आता शिंदेच्या शिवसेनेत जायचे वेध लागले आहेत असं बोललं जात आहे. खरी शिवसेना ही एकनाथ शिंदेचीच असून महाविकास आघाडीमध्ये आपल्याला योग्य ते स्थान मिळणार नाही याची बहुधा त्यांना खात्री झाली असावी. महायुतीमध्ये भाजपनंतर सर्वात मोठा विजय शिंदेच्या शिवसेनेला मिळाला. 40 आमदार घेऊन गेलेल्या शिंदेंनी तब्बल 57 आमदार निवडून आणले. बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा वारसा आणि वसा शिंदेंनी अगदी योग्यरित्या जपला. शिंदेच्या शिवसेनेत जर उबाटा गटाचे आमदार विलीन झाले तर उद्धव ठाकरेंच्या राजकारणाचा हा खूप मोठा पराभव असेल. राजकारणाची बदलणारी दिशा ही शरद पवारांना चांगलीच ओळखता येते. महाविकास आघाडीचा डाव फसलाय हे त्यांच्या चांगलंच लक्षात आलंय. इंडिया आघाडीमध्ये राष्ट्रीय पातळीवर एकवाक्यता नसल्याचं सुद्धा वेळोवेळी दिसून आलंय. पश्चिम बंगालच्या तृणमूल काँग्रेसला सुद्धा इंडिया आघाडीच्या नेत्यांचं वर्तन पटलेलं नाहीये. या आणि अशा तमाम कारणांमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन्ही गट एकत्र येतील का असा सवाल आता केला जातोय. उद्या जर दोन्ही गट एकत्र आले तर यामध्ये जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील यांच्या राजकारणाचं भविष्य काय असेल? अजितदादांनी मवियाची साथ सोडल्यानंतर पवारांच्या सोबत याच मातबर नेत्यांची फळी उभी राहिली होती. विलिनीकरणाची प्रक्रिया यशस्वी झाल्यास मुलगी सुप्रिया सुळे आणि पुतण्या अजित पवार यांचं सत्ता केंद्र नेमकं कुठं असेल? सत्तेच्या समीकरणांची गोळाबेरीज करत असताना लक्षात घ्यायची गोष्ट म्हणजे काँग्रेस पक्ष देखील महापालिकेच्या निवडणुका स्वबळावर लढवणार आहे. राज्यात झालेल्या पराभवानंतर काँग्रेस राखेतून वर उठण्याच्या तयारीत आहे एवढं मात्र नक्की. महाराष्ट्राच्या राजकारणात पवार हे नाव कायमच गुंतागुंतीचं राहिलेलं आहे. काकांना शह देत पुतण्याने बाजी मारली. उद्या जर या दोन्ही शक्ती एकत्र आल्या तर राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात कुठलं नवीन रसायन तयार होईल हे बघणं औत्सुक्याचं ठरेल. महाराष्ट्रातील राजकारणाच्या पॉवर फॅक्टर बद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि महा MTBच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.